येस मॅचला आपण सुरुवात करतोय 40+ ची फायनल आणि पहिला बॉल डॉट पाहायला मिळाला. मिस्टामिंग चेंडू हवेत डाऊन दी बॉल फिल्डर विकेटचं पतन. फलंदाज दिनेश शून्यावरती बाद. समाजसेवक उद्योजक हरिभक्त परायण गुरुनाथजी कांबेरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. हरिभक्त परायण गुरुनाथजी महाराज कांबेरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. वेलकम, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. फलंदाज बाद दिनेश ज्याने आपण पाहिलं तर सेमी फायनल मध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. आता तो शून्यावरती बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज मधाशात मध्ये सुभाष सुभाष वरती आता इथून मात्र ही जबाबदारी असेल. 40+ चे हे दोन्ही संघ आपण पाहतोय. हो, फटका तर चांगला अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र सुरू आहे आणि तत्पूर्वी पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. तिसरी देखील इथे मात्र धाव होते कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 3 रन्स ऑन दी बोर्ड. कमालीची बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. खरं तर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एकूण दरम्यान या ठिकाणी मात्र शुभागमन होतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका विद्यमान नगरसेविका अर्थातच तेजश्री गायकवाड मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होतं. वेलकम, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. चौकार आलाय आणि 3 चौकार मारली काना यांनी तर शालिक गोंदले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पारितोषिकांचा आता वर्षा होतोय, परंतु दरम्यान आगमन होते मान्यवरांचं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका तेजश्रीताई गायकवाड मॅडम यांचं या ठिकाणी मात्र आगमन होतं. वेलकम, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मानिवली पाडा चषकाच्या वतीनं आपण करूयात त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. विद्यमान नगरसेविका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तेजस्वीताई गायकवाड मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होतंय. वेलकम. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 7 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. सध्याच्या घडीला चांगला फटका. हो, किलिंग शॉट, टेकिंग गॅप. एका टप्प्याला चेंडू फरार होतोय वाईडिश लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. प्लसची ही फायनल आपण पाहतोय. एका बाजूला मानिवली 40+, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अर्थातच टीम मोहिली 40+. आणि फायनलला एकूण 6 संघ आपण पाहिलं होतं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 40+ म्हणजे जे 40 वर्षाहून अधिकचे खेळाडू आहेत त्यांना इथे संधी आपण दिली. एक धाव आरोग्यासाठी, म्हणजे आपलं स्वतःचं शरीर निरोगी राहण्यासाठी क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. आणि यानंतर टीम मानिवली त्यांच्या अगेन्स्ट मोस्ट अशी रेग्युलर फॉर्मॅटची मेगा फिनाले. मानिवली संघ आपला निर्णय अंशापर्यंत फक्त पोहोचवायचा. टॉस तर तुम्ही जिंकलात, फक्त डिसिजन अंशापर्यंत पोहोचवा. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल, कारण की अजूनही एक मॅच रेग्युलर फॉर्मॅटची फायनल अजून शिल्लक आहे. तर विनंती असेल आपण लगेचच मॅच ऑन करायची आहे. हो, चांगली गोलंदाजी. आणि आता सध्याच्या घडला इथे मात्र एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती
दुसरं षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील पहिला बॉल आपण पाहिला. 12 धावा पहिल्या षटकामध्ये 11 बनल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये ही सिंगल इथे मात्र एकटवली जाते. वेळ वाचवणं गरजेचं राहील ही सूचना आयोजकांशी आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. एक फायनल अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार. हो, अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलाय आणि इथे मात्र चांगला फटका. एक धाव घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो, गुड रनिंग. क्या बात आहे. अशा वयामध्ये 2-2 धावा पळून काढणं देखील युवकांना लाजवणारी कामगिरी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. मंचावरती आपण पाहतोय गोडसई गावचे समाजसेवक तथा हरिभक्त पारायण गुरुनाथजी महाराज कांबेरे देखील माझा आनंद घेतात. आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका तेजस्वीताई गायकवाड मॅडम देखील या माझा आनंद घेतात आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह देखील त्यांनी पुरस्कृत केले. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. दरम्यान ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा अवांतरच्या स्वरूपाने धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज बळीला आपण पाहतोय. बळीराम हो इनफिल्डला क्लिअर केलाय. क्रॅकिंग स्ट्रोक लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. टॉस जिंकला तुम्ही. विशाल निर्णय आमच्यापर्यंत फक्त पोहोचवा. टॉस जिंकला होता टीम मानिवली मेगा फिनाले रेग्युलर फॉर्मॅटची. मोव्स अगेन्स्ट मानिवली. निर्णय पोहोचवायचा आहे. ओ फटका इथे मात्र हा चांगला पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढले क्षेत्ररक्षक. क्रिकेट पेक्षा फुटबॉलला महत्व आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. सुरेश बाबा कांबेरे ज्यांचं देखील आगमन आपण पाहिलं होतं या मंचावरती. मुकेश निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. ओ फटका दमदार. क्रॅकिंग स्ट्रोक. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. सलगचा तिसरा चौकार पाहायला मिळाला आणि धावसंख्या धावफलकावरती आता 27. 27 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. स्विंग करायचा होता यष्ट्यांच्या पाठीमागे आय थिंक सो. मानिवलीची पोलीस पाटील अर्थातच शेवटचा बॉल शिल्लक आहे. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील. ओ स्विंग करायचा होता परंतु आता इथे लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. फोर्टी प्लसच्या सर्व संघाने इथे संधी आपण पाहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु आयोजकांना देखील ॲज अ कॉमेंटेटर एक सूचना देईन की जर यापुढे जर 40 प्लसच्या स्पर्धा तुम्हाला खेळवायच्या असतील तर एक सेपरेट दिवस त्यांच्यासाठी तुम्ही नेमावा जेणेकरून सर्व संघ त्या दिवसामध्ये खेळतील. दरम्यान विकेटचं पतन फलंदाज बाद. कारण की थँक्यू.
गोलंदाजी की बॅटिंग? अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये संतोषला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. हो, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अगदी बॅकवर्ड पॉइंटला मिसफिल पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते. आणि इथे मात्र या धावा मिळतील त्या म्हणजेच दोन धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचते. स्विंग स्टार्ट बॉल, अतिरिक्त बाउन्स, टेक ऑफ झाला बॉल आणि इथे मात्र हा बॉल आलाय डॉट. चांगला खेळ आपण पाहतोय सध्याच्या घडीला. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सध्याच्या घडीला चांगला खेळ राहिलाय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. हो, रायझिंग अँड सरप्राइजिंग डॉट बॉल. संतोष चांगली गोलंदाजी करतो आता या मॅच मध्ये. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील आणि आता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 31 धावा आहेत. शेवटचे 3 बॉल. हो, फटका हा चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये सज्ज असतील. दोन धावा धावफलकावरती आणि धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. 4 बॉल फेकले, 4 धावा खर्च केला गोलंदाज संतोषने. आणि आता इथून मात्र 2 बॉल शिल्लक आहेत. सुभाष स्ट्राईक एंडला सज्ज आहे. गोलंदाज तयार. ओहो, दांडी गोल. यू मिस. आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतन फलंदाज बाद. चांगलं संगीत आपण पाहतोय मंचावरती उपस्थित कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका अर्थातच तेजस्वीताई गायकवाड मॅडम आणि त्यांचं गुणगान गाणारे संगीत. संधी त्यांना देखील मिळाली आणि नवनिर्वाचित नगरसेविका आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून विकास कामे देखील अनेक आपल्याला पाहायला मिळतील या परिसरामध्ये. आणि नक्कीच कामांचा शुभारंभ देखील त्यांनी केलाय. फक्त एक विनंती असेल की आपण जरूर जे रस्ते आपण पाहतोय मोहिली आणि आपण पाहतो तर उंभारणीच्या दिशेनं आम्ही देखील येता जाता त्या रस्त्यांवरून वावरलो. असं वाटत नाही की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ही गाव आहेत. जरी आमच्या ग्रामपंचायतमध्ये असते तर नक्कीच आपण ही कॉन्क्रीटचे रस्ते पाहायला मिळायचे, कारण की कल्याण तालुक्यामध्ये असा कुठलाच गाव नाही तिथे कॉन्क्रीटचा रस्ता नाहीये. हे आवर्जून आम्ही सांगतोय. आणि आम्ही आमच्या नगरसेविका मॅडमला आता विनंती करेन की आता तुम्हाला संधी आहे आणि जरूर आपण ती कामे करावीत आणि तुम्ही कराल अशी आम्ही आशा बाळगतो. सगळ्यात वाशा दिशेने आता मात्र जिंकण्यासाठी धावा बडवायच्या आहेत. त्या म्हणजेच तब्बल 34 धावा बनवायच्या. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटिंग घेतले टीम मानिवलीने टॉस जिंकून. मोज संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचा आणि काही सन्मान आपण करूयात आपल्या मुख्य मंचावरती. आमचे या स्पर्धेचे शिल्पकार जगदीश दादा धुमाळ विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते इथे मात्र आपण शुभ सन्मान करणार आहोत. अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचा आपण यथोचित शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. जगदीश दादा या आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सन्मान करूयात. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक मॅच अजूनही शिल्लक आहे. 40+ संघ ही विनंती तुम्हाला असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
अनंतजी गायकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करूयात. टीव्ही स्क्रीनवरती इथे मात्र आपण सन्मान करणार आहोत. अगदी आपण पाहतोय आमचे मान्यवर सुरेश बाबा कांबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हरिभक्त पारायण सुरेश बाबा कांबेरे यांचा इथे मात्र आपण यथोचित शुभ सन्मान करतो. एकदा टाळ्या वाजवायच्या. भगव्या रंगाची शॉल हिंदुत्वाशी पताका घेऊन पुढे कार्य त्यांचं सुरू आहे आणि त्यांना आपण देतो या स्पर्धेच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. अनेक कामे तुमच्या माध्यमातून आणि अनेक सामाजिक कार्य तुमच्या हातून घडो अशीच सदिच्छा व्यक्त करतोय. तदनंतर आपण शुभ सन्मान करूयात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका तेजस्वीताई गायकवाड मॅडम यांचा देखील इथे यथोचित शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करणार आहोत. मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण सन्मानित करतोय तेजस्वीताई गायकवाड यांना आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे व्हावीत अशीच शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करूयात आणि आपलं देखील आभार. त्यांच्या माध्यमातूनच या स्पर्धेला हे सन्मान चिन्ह उपस्थित झालेत. तदनंतर सन्माननीय हेमंतजी गायकवाड साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. दादा या आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. हेमंतजी गायकवाड साहेबांचा या ठिकाणी आपण करतोय यथोचित शुभ सन्मान. प्रत्येक आता क्रिकेट स्पर्धा असो किंवा सामाजिक कार्य असो राजकीय कार्य असो त्यांचा देखील तिथे मात्र उपस्थिती आपण पाहत असतो आणि त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं यथोचित शुभ सन्मान करतोय. मानिवली पाडा चषकाच्या वतीनं खूप खूप आभार. आपलं त्या माध्यमातून देखील अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य व्हावीत अशी सदिच्छा तुम्हाला व्यक्त करतोय. खूप साऱ्या शुभेच्छा आणि आभार. आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅचला इथे मात्र होते सुरुवात. गेम ऑन. पहिला बॉल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गाना आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दिनेश आणि मनोज. पहिलाच बॉल स्क्वेअर कट करायचा होता. लाऊड अपील. पंच तटस्थ आहेत. चला तुमच्यासाठी आता सिकोमीटर मला वाटतं आणावा लागेल अंपायर्सला देखील. काही संबंध नाहीये बॉल आणि बॅट मध्ये तरी सुद्धा अपील होते. हे 40+ क्रिकेट आहे. मनोरंजन सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल. अवे ऑफ दी बॉडी चेंडू रिलीज केला होता. सनी सर आहेत जे बदलापूरला बिलॉंग करतात आणि बदलापूर ते मानिवली हा प्रवास त्यांचा देखील सलग 4 दिवस राहिला. अचूक पंचांची भूमिका त्यांनी साकारली. ओ स्क्वेअर कटचा चांगला फटका. डाऊन दी बॉल फिल्डर आणि शॉट कव्हरला. चांगला झेल गंपूने पकडलाय. फलंदाज फेल. विकेटचं पतन. पहिला विकेट. पहिला फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज लगेचच या. एक मॅच अजूनही शिल्लक आहे रेग्युलर फॉर्मॅटची आणि या गोष्टींसाठीच आम्ही आयोजकांना देखील सूचना केली होती की तुम्ही आधी रेग्युलर फॉर्मॅटची फायनल केला कारण की आता 6 वाजून गेलेत. मग आता कुठल्या तरी संघावरती बॅड लाईटचा इफेक्ट होईल यात मात्र शंका नाहीये. चला जे प्रेक्षक आमच्या डीजे मास्टरच्या समोर थोडीशी विनंती असेल आपण बाजूला उभे राहून मॅचचा आनंद घ्या. चला नवीन फलंदाज या. चला जे काही आहे ते अंपायर्स निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. चला आपल्याकडे रिव्ह्यू घेण्यासाठी तेवढे कॅमेरा नाहीयेत तेवढे अँगल्स नाहीयेत की आपण चेक करू शकतो की कुठला फिल्डर कुठल्या अँगलला उभा. फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज लगेचच या मधाच्या आतमध्ये. फक्त वेळ वाचवा ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत देतोय कारण की कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू आहे आणि रेग्युलर फॉर्मॅटची मॅच बाकी आहे फायनलची. ही सूचना 40+ संघ तुम्हाला वारंवार देतोय. जर या स्पर्धेला कुठलाही बॅड लाईटचा इफेक्ट झाला तर याला कारणीभूत तुम्ही राहाल
आणि येणाऱ्या कालामध्ये जे तुमच्यासाठी करतोय आम्ही 40 प्लसच्या मॅचेस ठेवतोय त्या कुठेतरी आता मात्र बंद होतील. ही सूचना आता नक्कीच आमचे अध्यक्षांच्या माध्यमातून येते. या गोष्टीची आपण नोंद घ्या. विकेटचं पतन, फलंदाज बाद. आणखी एक झटका मधाच्या आतमध्ये. बाद नाहीये. येस. चला इथे मात्र मनोरंजन. डीजे आता वातावरण गरम करू नका. 40 प्लस ची मॅच. गेम ऑन. हो, आडव्या बॅटने ऑन साइडला पूल केलाय. पूल आणि चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर. गोल. चौकार. हो, चला चला आता घाई करा थोडीशी, कारण की आता 6 वाजून गेले आहेत. कुठल्याही क्षणाला सूर्य देवता असला जाईल तुमच्यासाठी. आता बॅड लाईफचा इफेक्ट तर होणार नाही, परंतु येणाऱ्या मॅच वरती बॅड लाईफचा इफेक्ट होईल. हो, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. मोहिली 40 प्लस आणि त्यांच्या अगेन्स्ट मानिवली 40 प्लस अशी मॅच आपण पाहतोय. याआधी आपण पाहिले होते तर पहिली मॅच झाली होती मोहिली 40 प्लस आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिले होते मोहिली 40 प्लस, रायते 40 प्लस, कोंढेरी 40 प्लस, त्याचबरोबरीनं आणखी एक मानिवलीची 40 प्लस संघ आणि आता हे शेवटचे 2 40 प्लस संघ. क्या बात आहे. सर्व संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. सर्वांचं आम्ही कौतुक करतोय. ओ फटका दमदार. उंची जास्त, लांबी गाठेल का डाऊन द बॉल फिल्डर. हो, सेलिब्रेशन सेलिब्रेशन पहा. फलंदाज बाद. वरती फक्त 4 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र उर्वरित समीकरण 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायच्या 30 धावा. 12 बॉल 30 आवश्यकता. आता जे काही करायचं ते मनोजला करायचं, कारण की नॉस्ट्राक इनला संपूर्ण षटक राहिला आणि आता त्याच्यावरती जबाबदारी. डीजे मास्टर डिस्टर्ब आमच्या लाईव्ह चॅनेलला नका करू. गाणी एकदाच लावा, काय लावायची ती मध्ये मध्ये नका लावू, कारण की त्यांना कॉपीराईट्स येऊ शकतो. म्हणजे ती मेहनत त्यांनी एवढ्या वर्षापासून केली आहे, त्यांचा चॅनेल कुठेतरी मग कोलॅप्स होऊ शकेल. सिल्वर प्ले बटन त्यांना मिळालंय. आता गोल्डन बटनच्या वाटचालीवरती आपण पाहतोय 10 क्रिक ही वाहिनी आणि या वाहिनीच्या माध्यमातून आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात. 12 बॉल 30 आवश्यकता. गोलंदाज दिनेश. संतोष नवीन फलंदाज नॉस्ट्रा खेळला सज्ज. 12 बॉल 30 आवश्यकता. चला स्पीडअप सीडवर करा, थोडा थोडा आपण वेळ वाचवा मित्रांनो, विनंती असेल. एक वास शिल्लक आहे. चला पंच देखील सूचना करतात, परंतु आता ते देखील करून तरी करतील का. 12 बॉल 30. ओ फटका तर चांगला आहे. स्वतःचा बॉडी बॅलन्स गमावलाय. ओ दुखापत झाली का पाहायचे, चेक करा आपण प्लीज. अरे उचल बाबा त्याला. 5च राहिलेत. 40 प्लस क्रिकेट आहे. डीजेच्या रडार मध्ये जे आमचे प्रेक्षक आहे थोडेसे बाजूला बा, कारण का त्यांना देखील दिसत नाहीये काय घडते काय नाही. त्यांना देखील पाहू द्या मॅच, कारण की 40 प्लस ची मॅच हा. मनोरंजन आनंद सगळीकडून घेतला जाईल.
याचसाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा आणि खऱ्या खुऱ्या अर्थाने या स्पर्धेचा शेवटचा दिवस गोड होतोय. फटका दमदार आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर दणदणीत कणकणीत चौकार. वेल वाचवा तुम्ही आता, कारण की आता सूचना असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून देखील येतात की प्रत्येक संघाने 5,000-5,000 रुपये प्रवेश फी भरली आहे. त्यांना बॅड लाईकचा इफेक्ट होऊ नये त्या अनुषंगाने आपण वेल वाचवा 40+ संघ. ओ आणखी एक धमाका, उंची जास्त लांबी गाठेल का डाऊन द बॉल फिल्डर. ओहो इथे घडले चूक, मौका भी गया और एक चौका भी गया. बॅक टू बॅक दुसरा नशिबाचा चौकार. विद्यमान नगरसेविका तेजस्वीताई गायकवाड मॅडम यांच्या वतीनं 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल फलंदाजाला. तिसरा येईल का आणि इथे पुणेशा फटका बसलाय आणि एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सलगचा तिसरा चौकार. क्या बात आहे. जर चेंडू अडवला असते फिल्डरला, परंतु आता सामना आणि धावसंख्या धावफलकावरती आता 18 वरती जाऊन पोहोचल्या. आता 8 बॉल आणि 16 धावींची आवश्यकता. गरमागरम सामना 40+ संघ इन ऍक्शन मध्ये. आणखी एक धमाका. आता उंची जास्त लांबी गाठणार नाहीये. विकेटचं पतन लॉंग ऑफला चांगला झेल फलंदाज मनोज फेल. तेजस्वीताई गायकवाड यांच्या माध्यमातून 3 चौकारांसाठी कॅश प्राइज देखील होतं 1,000 रुपयांचं. आणि आता 7 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता. सात बॉल आणि आता 16 धावेंची आवश्यकता असेल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, एक मॅच अजूनही शिल्लक आहे. चला या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. 7 बॉल आणि 6 बॉल आणि आता 16 धावा बडवायच्यात. 6 बॉल 16 धावेंची आवश्यकता. 6 बॉल 16 धावेंची आवश्यकता. शशिकांत आता गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 बॉल 16. सहा बॉल 16 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओ फटका तर चांगला, क्षेत्ररक्षक येतोय आणि त्यांच्या वाक्याच्या दूर चौकार. चौकार आलाय. आता 5 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता. कुठला संघ जिंकेल? मानिवली 40+,
की मोहिली 40+. हो, आणखी एक धमाका. आता फिल्डर डाऊन द बॉल. हो, व्हॉट कॅच. कमालीचं जजमेंट. फलंदाज फेल, विकेटचं पतन. मॅच किती षटकांची असेल, दोन्ही कॅप्टन्सची चर्चा करतील आयोजक आणि मग मॅचला सुरुवात होईल. चला, परंतु आता सध्याच्या घडीला धावा बनवायच्यात 12 आणि बॉल शिल्लक आहे 4. 4 बॉल 12ची आवश्यकता. गणेश डावकुरे आताचा फलंदाज मधाच्या आतमध्ये. 4 मध्ये 12. हाफ ट्रॅकर अडव्या बाटण्या ऑन साइडला. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाने अगदी पाय जमिनीला लागले होते असं केलं होतं क्षेत्ररक्षण. आणि या 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव मिळणार नाहीये. परंतु आता 3 बॉल आणि 3 मध्ये धावा बनवायच्या 10 धावा. 3 बॉल 10 धाबींची आवश्यकता. माती माती लावली आता हाताला. चौकार किंवा षटकार येईल का. 3 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता. पळापळ सुरू आहे मधाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या वतीनं. वय वर्ष 40हून अधिक असून देखील फिटनेस तितका चांगला त्यांचा पाहायला मिळाला. हो, अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले आहे. एक धाव इथून मात्र पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. विकेटचं पतन यास फलंदाज बाद. दोन बॉल 10 धाब्यांची आवश्यकता. आणि रवी गायकर मानिवली गावचे पैलवान आता मैदानाच्या आतमध्ये. कुस्तीच्या मैदानामध्ये अनेकांना पाडलंय, परंतु आता या क्रिकेटच्या मैदानामध्ये 2 मध्ये 10 धावा बनवतील का कुस्तीपटू रवी गायकर मैदानाच्या आतमध्ये. 2 मध्ये 10.